Okay, so welcome back. We will start from where we left off. 2021 paper is done for geography and environment. Now we'll start with 2022. First question. Among the following crops, which one of the following is most important anthropogenic source of methane and nitrous oxide? What is anthropogenic source? Man-made source, ठीक है, of methane and nitrous oxide. Complete agriculture field is the source of methane, ठीक है. पण आता सगळ्यात जास्ती वन इम्पॉर्टंट सोर्स काय? विच विल बी द इम्पॉर्टंट सोर्स विच विल हॅव हाय वॉटर कंटेंट. सगळ्यात जास्ती वॉटर जिथे असेल तिथूनच मिथेन जास्ती निघेल बाहेर. कुठे असेल? शुगर केन ठीक आहे, राईस इज मोर वॉटर कन्झ्युमिंग दॅन शुगर केन, ठीक आहे ना, पूर्ण तलावात असतो जवळपास तो, ठीक आहे. सो राईस इज द आन्सर, बी. System of rice intensification of cultivation in which alternating wetting and drying of rice of field is practiced results in. System of rice intensification म्हणजे you will improve the yield of rice by after reducing the inputs required. Inputs कमी कराल तुम्ही पण yield वाढेल तुमचं somehow, ठीक आहे ना. So that is called as rice intensification. Alternate wetting and drying. It results in reduced seed requirement. आता ही एन्व्हायरमेंटली परत गुड प्रोसेस आहे, ठीक आहे ना. इट इज नॉट एन्व्हायरमेंटली डॅमेजिंग. तर जे काही पॉझिटिव्ह स्टेटमेंट असतील यू विल से ऑल आर राईट. रिड्यूस सीड रिक्वायरमेंट, येस. रिड्यूस्ड मिथेन प्रोडक्शन, येस. रिड्यूस इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन, येस, ठीक आहे ना. वॉटर्स कमी आहे तर इरिगेशन कमी तर इलेक्ट्रिसिटी कमी. ओके, आन्सर इज 1, 2, 3. Next, which one of the following lakes in West Africa has become dry and turned into desert? कोणता लेक माहिती आहे याच्यापैकी? हा तर माहिती असायला पाहिजे होता. दिस इज अ फेमस लेक, विक्टोरिया लेक इन आफ्रिका, फ्रॉम वेअर रिव्हर नाईल स्टार्ट्स. सो दिस कॅनॉट बी द आन्सर, ठीक आहे. ड्राय अँड टर्न डेझर्ट, कारण की हा वेस्ट आफ्रिकामध्ये आहेच नाही. दिस लेक यू विल फाइंड इन, लेट अस सी. This is Victoria Lake Victoria. It lies in Uganda, Kenya and Tanzania. तीन याच्या ट्रायंगलवर आहे हा लेक विक्टोरिया, फ्रॉम वेअर नाईल स्टार्ट्स, ठीक आहे. अँड नाईल एंड्स अप इन मेडिटेरेनियन सी, ठीक आहे. इजिप्ट इन मेडिटेरेनियन सी. सो वेस्ट आफ्रिका म्हणजे कोणता भाग? हा भाग झाला ना वेस्ट आफ्रिका. दिस इज ईस्ट आफ्रिका. सो ते आन्सर नाही आहे. नंतर एक काय होतं, लेक फिग्युबाईन लेक होता एक त्याच्यात, विच इज इन नायजर, नाही मालीमध्ये बहुतेक, मालीमध्ये लेक आहे तो. दिस इज इन डेझर्ट. दिस इज द ओनली लेक विच इज मेन्शन्ड इन द क्वेश्चन विच इज इन दिस डेझर्ट. आफ्रिकन कॉन्टिनेंट डिवायडेड इंटू 3 पार्ट्स. एक आहे सहारान आफ्रिका बिकॉज ऑफ सहारा. देन आहे साहेल रिजन, म्हणजे ट्रान्झिशन रिजन आहे हा साहेल रिजन. आणि हा सब सहारान आफ्रिकन खालचा. सो जे काही डेझर्टेड किंवा जो ऑप्शन आहे आपल्याकडे डेझर्टेड लेक्स म्हटलं की नाही, सो यू विल फाइंड देम इन दिस रिजन ओनली, सहारा रिजन. सहारा रिजनमध्ये एकच लेक आहे त्या पूर्ण ऑप्शन्समध्ये, 4ही ऑप्शन मिळून. दॅट इज दुसरा ऑप्शन. हा इथे असेल लेक फिग्युबाईन, हा दुसरा ऑप्शन होता, ठीक आहे. आणि तिसरा चौथा इतक्यातच आहे नायजर वगैरेमध्ये. तिसरं काय आहे? ओगुटा लेक इज इन नायजर. एक मालीमध्ये आहे, एक नायजरमध्ये आहे. हा डिफिकल्ट क्वेश्चन आहे. आय एम नॉट एक्सपेक्टिंग स्टुडंट्स टू नो दिस. फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, कारण की विक्टोरिया एकच ऑप्शन एलिमिनेट होते, बाकी ऑप्शन एलिमिनेट माहितीच नाही, बऱ्याचशा लोकांना माहितीच नव्हतं, ठीक आहे. सो आन्सर इज लेक फिग्युबाईन इन माली. जस्ट फॉर इन्फॉर्मेशन, ओगुटा इज इन नायजेरिया अँड लेक वोल्टा इज इन घाना. तो पण आफ्रिकन कंट्रीज आहे, ठीक आहे. आन्सर इज बी. गंडीगोट्टा कॅनियन ऑफ साऊथ इंडिया वॉज क्रिएटेड बाय विच ऑफ द फॉलोइंग रिव्हर्स? आता यू नीड टू नो व्हॉट इज कॅनियन. रिव्हर सिस्टीममधलाच एक प्रकार आहे जी, फॉर एक्झाम्पल वॉटर ॲज अ इरोडिंग एजंट, मी सांगितलं तुम्हाला. तर विंड ॲज अ इरोडिंग एजंट,
तो कॅनियन इज अ टाईप ऑफ लँडफॉर्म विच यू विल फाइंड इन रिव्हर सिस्टीम. ठीक आहे, म्हणजे रिव्हरमध्ये समजा एखादी मधात ब्लॉक आला, एखादी खूप मोठा दगड आला, विच इज मेड अप ऑफ अल्टरनेट सॉफ्ट अँड हार्ड रॉक्स, तर असं स्टेप लाईक स्ट्रक्चर बनून जाईल आपलं. ठीक आहे ना, रिव्हर इरोड करेल सॉफ्ट रॉकला आणि हार्ड रॉकला इरोड त्या रेटनी करणार नाही. सो विल गेट अ स्टेप लाईक स्ट्रक्चर. दिस इज कॉल्ड एज कॅनियन. दिस इज व्ही शेप, एक असा पण होऊ शकतो आय शेप. ठीक आहे, सो दिस ग्रँड कॅनियन ऑफ इंडिया म्हणतात या गंडीकोट्टाला. इफ यू वॉन्ट टू सी कॅनियन, व्हॉट इज अ कॅनियन, वी कॅन सी. फेमस डायग्राम कुठे गेली? हां, हे बघा, पूर्ण असं कापला आहे. रिव्हर होती पहिले इथे, रिव्हर कापत गेली अँड यू विल गेट अ स्टेप लाईक स्ट्रक्चर. ठीक आहे ना, रिव्हरच्या साईडला पहिले रिव्हर वर होती, पण इरोड करत करत गेली खाली रिव्हर. ठीक आहे, अँड इट विल फॉर्म अ स्टेप लाईक स्ट्रक्चर, स्टीप स्लोप्स. दिस इज कॉल्ड एज ग्रँड कॅनियन ऑफ USA. तर आपला इंडियातला ग्रँड कॅनियन त्या गंडीकोट्टाला म्हणतात. अँड इट इज ऑन पेन्नार रिव्हर. Pennar river starts from somewhere in Karnataka, goes in Andhra Pradesh and Bay of Bengal. ठीक है, Bay of Bengal towards Nellore city. It will cross Nellore and go into Bay of Bengal. Kaveri माहिती आपल्याला. मंजिरा, this is the tributary of Godavari. गोदावरी आपण बघितलंच नाही वाटतं. तुंगभद्रा, tributary of Krishna. बट तुंगभद्रा रेअरली रिचेस आंध्र प्रदेश. बॉर्डरवरच संपते तुंगभद्रा. तुंगभद्रा मीट्स कृष्णा ॲट बॉर्डर ऑफ आंध्र प्रदेश. मंजिरा आंध्र प्रदेशमध्ये जातच नाही. कावेरी आंध्र प्रदेशमध्ये जातच नाही. जर तुम्हाला माहीत असेल गंडीकोट्टा कुठे आहे, तर तुम्ही याचा आन्सर देऊ शकता. वेन्नार नसेल जरी माहीत, पण गंडीकोट्टाचं लोकेशन माहीत असेल तर तुम्ही आन्सर देऊ शकता, कारण तुम्हाला ह्या 3 रिव्हर्स कॉमन रिव्हर्स आहे, ह्या सगळ्यांना माहीत असतं कुठे आहे. ठीक आहे ना, आन्सर इज सी, पेन्नार. माउंटेन पिक्स अँड माउंटेन्स. नमचा बरवा, गढ़वाल हिमालयाज, नंदादेवी कुमाऊ हिमालयाज अँड नॉक्रेक इन सिक्कीम हिमालयाज. सो यू नो सो हिमालयास कुठून कुठपर्यंत एक्सटेंड करू शकतो आपण? पूर्ण इथून इथपर्यंत. ठीक आहे, दीज आर हिमालयाज. हिमालयाचे 2 एंड्स आहेत, म्हणजे 2 एंड्स ऑफ हिमालयाज आर, वन इज नमचा बरवा इन अरुणाचल प्रदेश. ठीक आहे, नॉर्थ ईस्ट हिमालयाज, पूर्वांचल. अँड हियर नंगा पर्वत. दिस इज वेस्टर्न एंड ऑफ हिमालय, दॅट इज ईस्टर्न एंड ऑफ हिमालयाज. आता नमच्या बरोबर गरवाल हिमालयाज इन हिमाचल उत्तराखंड इथे येईल. ठीक आहे ना, सो दिस इज रॉंग. नॉक्रेक हिमालयाज, मी तुम्हाला नॉक्रेक एक वाईल्ड लाईफ सँच्युरी सांगितली होती मागच्या पेपरमध्ये. नॉक्रेक बायोस्फिअर रिझर्व, इट इज इन मेघालया. ठीक आहे, आणि काय म्हणलं सिक्कीम हिमालयाज इथे आहे. सो दिस इज ऑल्सो रॉंग. नंदा देवी इज इन उत्तराखंड, कुमाऊ हिमालयाज. दिस इज राईट, उत्तराखंड आर कुमाऊ हिमालयाज. ठीक आहे, so answer is B, 2 only. Levant. The term Levant, often heard in the news, roughly correspond to which of the following regions? So Levant is a term related to Mediterranean Sea. म्हणजे आता हा समजा मेडिटेरेनियन सी आहे, पूर्ण असा आहे ना, तर ईस्टर्न पार्ट ऑफ मेडिटेरेनियन सी, फॉर एक्झाम्पल इस्रायल, जॉर्डन, सीरिया, लेबनन. दिस historically this was called as Levant. So answer is A, regions of eastern Mediterranean. Persian Gulf and Horn of Africa. ठीक है, so that is Levant. Consider the following countries:
विच वन ऑफ द फॉलोइंग हॅज बॉर्डर विथ अफगाणिस्तान. का आला असेल हा क्वेश्चन? अफगाणिस्तानमध्ये आत्ता खूप झालं होतं, तालिबान वापस आला होता, म्हणून हा क्वेश्चन आला होता. सो बॉर्डर ऑफ अफगाणिस्तान. फॉर एक्झाम्पल दिस इज अफगाणिस्तान. अफगाणिस्तान हॅज बॉर्डर विथ, पहिले तर आहे पाकिस्तान, देन इराण, देन तुर्कमेनिस्तान, मग इथे उझबेकिस्तान, मग तजाकिस्तान, इवन चायना अँड इंडिया. इवन इंडिया हॅज बॉर्डर विथ चायना, इंडिया हॅज बॉर्डर विथ अफगाणिस्तान. ठीक आहे, तर काय आन्सर आहे? काय आउट झालं याच्यातलं? किर्गिस्तान अँड अझरबैजान. 1 and 2 आर नॉट देअर. आन्सर इज सी. 3, 4, 5. जे कोणतं तुम्हाला मॅप म्हणजे असा क्वेश्चन आला ना, एकदा मॅपमध्ये बघा. व्हिज्युअल मेमरी विल सर्व यू बेटर. ठीक आहे ना. हे बघा आता अफगाणिस्तान, पाकिस्तान, इराण, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान, दिस इज तजाकिस्तान. आता अजून झूम करा, तजाकिस्तान थोडासा बॉर्डर अफगाणिस्तान चायनासोबत शेअर करते. ठीक आहे ना. आणि थोडासा इंडियासोबत आहे, पण इंडियाचा बॉर्डर हा पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरमध्ये गेला, म्हणून का आपल्या एक कामाचं नाही आहे सध्या. अँड पाकिस्तान तर आहेच. सो दिस इज अफगाणिस्तान. These are all Central Asian countries except Azerbaijan. Azerbaijan not. किर्गिस्तान, कझाकिस्तान, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान सेंट्रल एशिया आहे, ते वर आहे ना आपल्या इंडियाच्या नॉर्थमध्ये. मोनोझाइट विथ रेफरन्स टू इंडिया कन्सिडर द फॉलोइंग. मोनोझाइट इज अ सोर्स ऑफ रेअर अर्थ. मोनोझाइट इज अ काइंड ऑफ सैंड विच यू विल गेट ऑन कोस्टल रीजन्स ऑफ इंडिया. ठीक है, नॉट ऑल बट इन सदर्न पार्ट, तमिलनाडु, केरला, आंध्र प्रदेश, थोड़ा सा कर्नाटका. ठीक है. इन मोनोझाइट इज फेमस फॉर रेडियो एक्टिव एलिमेंट, रेडियो एक्टिव मेटल कॉल्ड एज थोरियम. थोरियमसाठी फेमस आहे मोनोझाइट सँड. आणि रेअर अर्थ मेटल्स आहे. रेअर अर्थ मेटल्स म्हणजे विच आर रेअरली, नॉट रेअरली फाउंड, विच आर डिफिकल्ट टू एक्स्ट्रॅक्ट. ठीक आहे ना, म्हणून रेअर अर्थ आहे. 17 रेअर अर्थ मिनरल्स आहे. सो मोनोझाइट इज अ सोर्स ऑफ रेअर अर्थ मिनरल्स. सो 1 इज राइट. मोनोझाइट कंटेन्स थोरियम. इट इज फेमस फॉर थोरियम. 2 इज ऑल्सो राइट. मोनोझाइट ऑकर्स नॅचरली इन द एंटायर इंडियन कोस्ट. रॉन्ग. ठीक है, एंटायर इंडियन कोस्ट अगेन एक्सट्रीम स्टेटमेंट. रॉन्ग. 3 इज रॉन्ग. आंसर इज 1 to 4. इन इंडिया गवर्नमेंट बॉडीज ओनली कॅन एक्सपोर्ट मोनोझाइट. येस, फक्त गव्हर्नमेंट बॉडीज करू शकतो. ही गव्हर्नमेंट बॉडी आहे इंडियन रेअर अर्थ लिमिटेड, असे काहीतरी IREL आहे. दिस इज अ पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग, PSU आहे. ओनली दिस कॅन अंडरटेक मोनोझाइट एक्सपोर्ट अँड इम्पोर्ट बिकॉज ऑफ इट प्रेझेंट्स रेअर अर्थ म्हणून. प्रायव्हेट बॉडीला ते दिलं नाही सध्या. ठीक आहे. आन्सर इज 1 to 4. 29. इन द नॉर्दर्न हेमिस्फियर लॉंगेस्ट डे ऑफ द इयर नॉर्मली ऑकर्स इन द, झालेला आहे आता क्वेश्चन, रिपीट झाला क्वेश्चन, रिपीट झाला क्वेश्चन हा पुन्हा. नॉर्दर्न हेमिस्फियर लॉंगेस्ट डे जून. 2 ऑप्शन आहे. जून सेकंड हाफ, 21 जूनच्या आसपास. ठीक आहे, सेकंड हाफ जून. आंसर इज बी. वेटलँड्स और लेक्स अँड देअर लोकेशन्स. नो दीज आर ऑल रामसार साइट्स. रामसार साइट म्हणजे इंटरनॅशनल कन्व्हेन्शन आहे टू प्रोटेक्ट वेटलँड्स ऑफ द कंट्रीज. सो कंट्री विल पार्टिसिपेट इन दैट कन्वेंशन एंड प्रोटेक्ट द वेटलैंड्स ऑफ इट्स ओन कंट्री. ठीक है. होकेरा वेटलैंड इन पंजाब. रेणुका इन हिमाचल प्रदेश. नाउ यू नीड टू नो दिस थिंग्स. ठीक है ना. सो दिस इज ऑल्सो डिफिकल्ट क्वेश्चन. सो आई थिंक होकेरा इज इन पंजाब, रेणुका इज इन हिमाचल प्रदेश. दिस इज राइट. रुद्रसागर इन त्रिपुरा. दिस इज राइट. सस्थम कोट्टा लेक. रेणुका इज द smallest Ramsar site in India. Okay, this is 30th question. Okay, so Hokera wetland is in Jammu Kashmir and this lake is in Kerala. Even I didn't knew this. ठीक है, but I knew these 2 lakes. पण प्रॉब्लेम आहे आता आपण एलिमिनेशन जाऊ शकत नाही.
These two are famous lakes, Rudrasagar Lake in Tripura and Renuka in Himachal Pradesh. This is in Kerala, this is in Jammu Kashmir. So answer is only 2 pairs are correct. In major solar storm, if major solar storm reaches the earth, which one of the following are possible effects on the earth? This is typical elimination question, ठीक है ना. एक स्टेटमेंट तुम्हाला एलिमिनेट करायचं आहे, यू विल गेट द आन्सर. आता सोलार फ्लेअर्स काय कुठे अफेक्ट करेल? सोलार फ्लेअर्स म्हणजे यू कॅन अज्युम हाय एंड रेडिएशन फ्रॉम सन, ठीक आहे, असं अज्युम करा तुम्ही काहीतरी, आणि कोणतं स्टेटमेंट यातून तुम्ही गॅप कराल, एलिमिनेट कराल, बस त्याच्यावरच पूर्ण खेळ आहे. GPS नेव्हिगेशन सिस्टम कुड फेल? नाही. सुनामी कुड ऑकर ॲट इक्वेटोरियल रिजन्स? नको. सुनामी इज कॉज ड्यू टू एक तर अर्थक्वेक किंवा वॉल्कॅनो इनसाइड सी वॉटर. अर्थक्वेक अँड वॉल्कॅनोज आर ड्यू टू एंडोजेनिक फोर्सेस फ्रॉम इंटेरियर ऑफ द अर्थ. दिस हॅज नथिंग टू डू विथ व्हॉट इज हॅपनिंग आउटसाइड द अर्थ. ठीक आहे ना. तर सोलार फ्लेअर्स काही येत असेल त्याचा काही संबंधच नाही सुनामीशी. सो यू कॅन एलिमिनेट सुनामी एलिमिनेट केलं, यू विल गेट द आन्सर. 1 3 4 6 7. ठीक आहे. GPS नेव्हिगेशन विल गेट अफेक्टेड. जे काही रेडिएशन बेस्ड आहे इट विल गेट अफेक्टेड. ठीक आहे ना. पॉवर ग्रिड्स मे गेट डॅमेज. येस. इंटेन्स अरोराज ऑन द अर्थ कॅन ऑकर. अरोराज आर सांगितलं होतं बहुतेक मी तुम्हाला एकदा. अरोराज हां, लाईट यू विल सी कलरफुल लाईट्स इन नदर्न अँड सदर्न पोल्स ड्युरिंग अरोराज. ठीक आहे. फॉरेस्ट फायर्स, येस. ऑर्बिट्स ऑफ सॅटेलाइट कुड बी डिस्टर्ब, येस. शॉर्ट वेव रेडिओ कमिशन, येस. सुनामी इज द ओनली थिंग विच इज एंडोजेनिक फ्रॉम विदिन द अर्थ, नथिंग रिलेटेड आउटसाइड द अर्थ. ठीक आहे. आता हा क्वेश्चन जर आता 23 मध्ये आला तर मग कठीण आहे. क्लायमेट ॲक्शन ट्रॅकर which monitors the emission reduction pledges of different countries is a climate action tracker. हे एक सिव्हिल सोसायटीज, NGOज, कंपनी यांनी मिळून एक बनवलेला एक सिस्टीम आहे, रिसर्च ऑर्गनायझेशन्स वगैरे. ठीक आहे ना. असं आहे कोणत्या कंट्रीजचा किंवा एक स्पेसिफिक त्याला कंट्रीज बॅकिंग नाही आहे. सो दिस इज अ डाटाबेस क्रिएटेड बाय कोलिशन ऑफ रिसर्च ऑर्गनायझेशन. दिस इज द राईट आन्सर. ए. यू नीड टू नो दिस. दिस इज अगेन अ फॅक्च्युअल क्वेश्चन. विंग ऑफ इंटरनॅशनल पॅनल ऑफ क्लायमेट चेंज? नो. United Nations Convention on Climate Change? No. Answer is A, coalition of research organization. Climate action tracker. The Climate Group. Climate Group is an international non-profit organization that drives climate action by building large networks and runs them. This is the right statement. Again, this is a bit factual question. International Energy Agency is a partnership with Climate Group launching global initiative EP100. EP100 is an initiative of this Climate Group and nothing related with International Energy Agency. ठीक है. So this EP100 is nothing but इथं समोर देऊन आहे, brings together leading companies to driving innovation in energy efficiency. Energy efficiency वाढवायची आहे कंपनीची. कंपनी सोबत आल्या and they called it the program as EP100 to increase the efficiency of companies. ठीक है. So 2 is wrong, 1 is right, 3 is right. 2 is wrong, 1 3 answer is B. 1 3 4. Some Indian companies are member of EP100. Yes. International Energy Agency is a secretariat to under 2 coalition. Again wrong. This under 2 coalition again related with climate group. Nothing related with International Energy Agency. This under 2 coalition म्हणजे तुम्हाला हे माहिती आहे का? झिरोईंग करतात म्हणजे कार्बन एमिशन वी नीड टू गेट टू झिरो इट डाऊन. नेट झिरो प्रोजेक्ट सुरू असतात काही. फॉर एक्झाम्पल इंडिया वी हॅव नेट झिरो मिशन इन 2070. वी विल बी नेट झिरो इन 2070. ठीक आहे. इंडियानी हा हे केला आहे. वेस्टर्न कंट्रीज विल बी नेट झिरो इन 2050. इट इज देअर ऑब्जेक्टिव्ह. ठीक आहे. पण अंडर 2 कोएलिशन असं आहे की विदिन कंट्रीज इफ देर आर सब नॅशनल स्टेट्स लोकल बॉडीज जर त्यांचं आहे एखादी ऑब्जेक्टिव्ह की वी विल बी नेट झिरो कार्बन इमिशन बाय 2050 वी कॅन जॉईन दिस ग्रुप अंडर 2 कोएलिशन. सो दिस ग्रुप इज ऑल्सो अंडर क्लायमेट ग्रुप. सो आन्सर इज this is wrong. This is not under International Energy Agency. This is under climate group. 1 3 4. B. If rainforest and tropical forest are the lungs of the earth,
then surely wetlands function as its kidney. So function of wetlands best reflects the above statement. म्हणजे जर ट्रॉपिकल फॉरेस्ट रेन फॉरेस्ट लंग्स आहे, लंग्स काय करतं, एअर प्युरिफाय करतं, देन शुअरली वेटलँड्स फंक्शन ॲज अ किडनी, किडनी काय करतं, वॉटर प्युरिफाय करतं. ठीक आहे. सो वॉट बेस्ट सूट्स द स्टेटमेंट. वॉटर सायकल इन द वेटलँड इन्व्हॉल्व्स सरफेस रन ऑफ, सॉइल पर्क्युलेशन. सी आन्सर इज डी. ॲक्वॅटिक प्लांट्स ॲब्झॉर्ब हेवी मेटल्स अँड एक्सेस न्यूट्रियंट्स. वेटलँड्समध्ये ॲक्वॅटिक प्लांट्स हेवी मेटल्स ॲब्झॉर्ब करणं, न्यूट्रियंट्स, एक्सेस न्यूट्रियंट्स, हे एक्झाम्पल आहे वेटलँडचेच आहेत सगळे. दिस इज डिफाईन्ड ॲज वेटलँड. हेवी मेटल्सला ॲब्झॉर्ब करतात वेटलँड्स. ठीक आहे. आन्सर इज डी. यातलं ते स्टेटमेंट बघायचं जे फिल्टर करता काहीतरी. ठीक आहे ना. सो दिस इज द आन्सर. कंटेक्स्ट ऑफ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन एअर क्वालिटी गाईडलाईन्स. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. 24 hour mean of PM 2.5 should not exceed 15 microgram per meter cube. Okay, काहीतरी डाटा देऊन. You know this PM 2.5, PM 10, these are particulate matters. ठीक है ना. Small dust particles of 2.5 micron size, 10 micron size. Majorly there are two types. PM 10 which is a larger particle, PM 2.5 which is a smaller particle. ठीक है ना. These are dust particles समजा तुम्ही. In a year, highest levels of ozone pollution occur during the periods of inclement weather. इंक्लिमेंट वेदर म्हणजे अनस्टेबल वेदर, कोल्ड वेदर. ठीक आहे. ओके. PM 10 कॅन पेनिट्रेट द लंग्स बॅरियर अँड एंटर द ब्लड स्ट्रीम. PM 10 हा मोठा पार्टिकल आहे, इट कॅनॉट एंटर लंग बॅरियर. ठीक आहे. PM 2.5 कॅन एंटर. सो हे स्टेटमेंट एलिमिनेट झालं. आन्सर इज बिटवीन 1 and 4 and 1 and 2. फोर्थ इज एक्सेसिव्ह ओझोन इन द एअर कॅन ट्रिगर अस्थमा. येस, इट कॅन ट्रिगर अस्थमा. सो आन्सर इज 1 and 4. सो इवन इफ यू डोंट नो दिस, you can solve the question given that you know what is PM 10 2.5. ठीक है. Answer is B, 1 and 4. With reference to Gucci, sometimes mentioned in the news, consider following statements. It is a fungus. आता हा तेव्हाचा करंट अफेअरचा क्वेश्चन होता. ठीक आहे ना. तर खूप काही रिलेव्हंट नाही आता, पण ठीक आहे. इट इज अ फंगस. गुच्ची इज अ टाईप ऑफ मशरूम. मशरूम्स आर फंगस. ठीक आहे. सो दिस इज अ फंगस. इट ग्रोज इन सम हिमालयन फॉरेस्ट एरियाज. It is commercially cultivated in the Himalayan foothills of northeast India. No. Answer is 1 and 2, C. ठीक है. Let me check. 45. Yes. 1 and 2, C. With reference to polyethylene terephthalate, the use of which is so widespread in our daily lives. Consider the following statements. म्हणजे कोणता तरी मटेरियल आहे त्याचा यूज आपण करतो आहे जनरली इन अवर डेली लाईफ. आता वी डोंट नो दॅट पॉलिथिलीन मीन्स इट्स मस्ट बी अ रिलेटेड टू पॉलिस्टर काइंड ऑफ थिंग, म्हणजे प्लास्टिक रिलेटेड समथिंग. इट्स फायबर कॅन बी ब्लेंडेड विथ अ वूल अँड कॉटन फायबर, म्हणजे नायलॉन होऊ शकतो तो. ठीक आहे ना. सो इट कॅन बी ब्लेंडेड विथ अ वूल. Polyethylene terephthalate. From this you should able to gain that this is talking about a fiber, artificial fiber, man-made fiber. So man-made fiber can be mixed with wool, cotton blended shirts वगैरह भेटतात. It can be blended. So one is right. Containers made of it can be used to store any alcoholic beverage. Okay. Bottles made of it can be recycled into other products. ठीक है. Articles made of it can be easily disposed by incineration without causing greenhouse gas emission. हे चुकलं. का चुकलं? इन्सनरेशन म्हणजे बर्निंग ऑफ एनिथिंग विल गिव्ह सम काइंड ऑफ ग्रीन हाऊस गॅसेस. ठीक आहे. विदाउट ग्रीन हाऊस गॅस असं होऊ शकत नाही. फोर्थ इज रॉंग. 1 इज राईट, म्हणजे 1 and 3. ठीक आहे. विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ बर्ड. नाउ इफ यू हॅव गॉन थ्रू प्रिवियस इयर क्वेश्चन यू शुड नो दिस आन्सर. म्हसीर एकदा आलं होतं क्वेश्चनमध्ये 2019 का 20 मध्ये आलं होतं म्हसीर. इट इज अ फिश. म्हसीर इज अ फिश. ठीक आहे ना. सो आन्सर इज ए. इट इज नॉट अ बर्ड. बाकी 3 बर्ड आहे. म्हटलं PYQनी तुम्ही 10-12 क्वेश्चन सॉल्व करू शकता. विच वन ऑफ द फॉलोइंग आर नायट्रोजन फिक्सिंग प्लांट्स.
जनरली नायट्रोजन फिक्सिंग प्लांट्स आर लेग्युमिनस प्लांट्स. ठीक आहे, म्हणजे विचार विथ लेग्युम्स ज्याला आपण शेंगा म्हणतो. ठीक आहे, आता झाला होता क्वेश्चन आपला. सो तुम्हाला याच्यातलं शोधायचं आहे लेग्युमिनस प्लांट कोणते आता, कारण की सगळे प्लांट आपल्याला माहीत असणं पॉसिबल नाही आहे. यू नो व्हॉट इज चिकपी? काबुली चना. इट इज अ लेग्युमिनस प्लांट. सो यू नीड टू सर्च फॉर 3. आता 2 ऑप्शनमध्ये 3 आहे. अँड यू नो स्पिनॅच, पालक. इट इज नॉट अ नायट्रोजन फिक्सिंग प्लांट. सो यू शुड अवॉइड 6. सो आन्सर इज 1, 3 अँड 4. बाकीचे आपल्याला माहीतच नाही आहे. अल्फा इज अ टाईप ऑफ ग्रास. एवढं मला माहीत होतं, बाकी तर मलाच माहीत नाही आहे. ठीक आहे, नीड नॉट टू नो. आन्सर इज 1, 3, 4. बायोरॉक टेक्नॉलॉजी. Biorock technology is talked about in which of the following situations? Restoration of damaged coral reefs, development of building materials, identification of areas of extraction of shale gas, providing salt licks for wild animals. No, it is related to coral reefs, restoration of coral reefs. What are coral reefs? Underwater, under ocean, there are CaCO3, calcium carbonate structures. ठीक है ना, and on them there is an algae called as zooxanthellae. इट विल गिव्ह अ कलरफुल पिक्चर. तुम्ही बघा, एखादा तुम्ही जर पिक्चर वगैरे बघितला असेल, त्याच्यात स्कुबा डायव्हिंग वगैरे दाखवली असेल, आतमध्ये कलरफुल प्लांट दिसतात आपल्याला सीच्या आतमध्ये. दोज आर कोरल रिफ्स. सो बेसिकली CaCO3चं स्ट्रक्चर आहे, त्याच्यावर एल्गी बसून आहे. दोज आर कोरल रिफ्स. आणि कोरल रिफ्स आर रेन फॉरेस्ट ऑफ द ओशन. ठीक आहे ना, हाय बायोडायव्हर्सिटी. पण क्लायमेट चेंजमुळे दे आर गेटिंग अफेक्टेड. So to restore coral reefs, there is a technique called as Biorock technology. ठीक है, one of the technology is Biorock technology. ठीक है, answer is A. Miyawaki method. This is well known for. Miyawaki is a artificial forest, mini forest in urban areas. C. This is a Japanese technology. They claim that we can grow a complete forest in hardly 4-5 years. 3-4 वर्षात पूर्ण फॉरेस्ट आम्ही ग्रो करू शकतो. नाही तर फॉरेस्टवाला डिकेट्स लागतात. ठीक आहे ना, पण दे आर क्लेमिंग इट. आणि काही जे आपण रिअल इस्टेट कंपनीज आहे, दे आर ॲडव्हर्टायझिंग इट की आमच्याकडे मियावाकी फॉरेस्ट होत आहे, या बुक करा. ठीक आहे, इवन इन नागपूर. मियावाकी मेथड म्हणजे अर्बन एरियाज आर डिवाइड ऑफ फॉरेस्ट्स. फॉरेस्ट बरोबर जवळपास नाही आहे, कॉन्क्रीट झालं सगळं. ठीक आहे ना, नागपुरात आहे तरी बऱ्यापैकी, पण इन मेट्रो सिटीज देर इज हार्डली एनी फॉरेस्ट. सो पीपल लुक फॉर अर्बन फॉरेस्ट एरिया, म्हणजे तिथे थोडंसं तरी ग्रीनरी राहील. सो टू अट्रॅक्ट देम और टू मेक एन्व्हायरमेंट बिट कूलर, बिट एन्व्हायरमेंटल फ्रेंडली, वी नीड टू हॅव आर्टिफिशियल फॉरेस्ट. दिस इज आर्टिफिशियल फॉरेस्ट टेक्नॉलॉजी. फॉरेस्ट नॅचरलच आहे, म्हणजे दीज आर नॉट आर्टिफिशियल प्लांट्स, नॅचरलच आहे, पण क्रिएटेड इन अ मोर फास्टर मॅनर. ठीक आहे ना, आता त्यात बऱ्याच काही गोष्टी आहे, विल नॉट गो इन दॅट, बट इट इज अ अर्बन फॉरेस्ट, टाईप ऑफ अर्बन फॉरेस्ट विच विल ग्रो इन क्विक टाईम. विच ऑफ द फॉलोइंग पेयर्स रिझर्वायर्स अँड स्टेट्स? घटप्रभा. घटप्रभा is a river also and lake also. त्याच रिव्हरवर एक लेक आहे घटप्रभा. घटप्रभा इज अ ट्रिब्युटरी ऑफ कृष्णा रिव्हर, सॉरी गोदावरी रिव्हर, सॉरी कृष्णा रिव्हर. दिस इज अ ट्रिब्युटरी ऑफ कृष्णा रिव्हर, नॉट गोदावरी, कृष्णा रिव्हर, अँड दिस इज इन कर्नाटका. ठीक आहे, नाही, इफ यू रिमेंबर, कृष्णा विल फ्लो फ्रॉम, हा महाराष्ट्र आहे, गोवा, कर्नाटका, तेलंगणा आणि हा आंध्र प्रदेश. कृष्णा विल स्टार्ट फ्रॉम, कुठून स्टार्ट? महाबळेश्वर. इट विल गो इन कर्नाटका and for some time it will travel through border and then go into Bay of Bengal via Andhra Pradesh. This is Andhra Pradesh, this is Telangana, this is Maharashtra, Karnataka. So this Ghataprabha is somewhere here in Karnataka. So reservoir is also in Karnataka. So first statement is wrong. Gandhi Sagar in Madhya Pradesh, we have to find which are not correct. ठीक है, फर्स्ट तर रॉंग झालं.
फोर्थ छत्तीसगढ़, मैथॉन, दिस इज नॉट इन छत्तीसगढ़, दिस इज इन झारखंड, ठीक है ना. दिस इज ऑल्सो डिफिकल्ट क्वेश्चन. हा झारखंड आहे. सो 2 स्टेटमेंट्स आर रॉन्ग. इंदिरा सागर, दिस इज अ फेमस रिजर्वायर इन ऑन नर्मदा. नर्मदा इज इन MP, थोड़ा सा महाराष्ट्र, गुजरात एंड देन अरेबियन सी. सो दिस इज ऑल्सो रॉन्ग. ओनली दिस स्टेटमेंट इज करेक्ट. गांधी सागर इन मध्य प्रदेश. सो आंसर इज C. 3 pairs are wrong. Maithon in Jharkhand, Ghattaprabha in Karnataka, Indira Sagar in MP. Which one of the following has been constituted under Environmental Protection Act? Again the question has been repeated. It is CGWA, Central Groundwater Authority. It's a statutory body under Environmental Protection Act 1986. Answer is C. Which one of the following statements describes polar code? It is the international code for safety of ship operating into polar waters. It is an agreement of countries around North Pole regarding demarcation of their territories in polar region. No. It is a set of norms to be followed by countries whose scientists undertake research studies in North Pole and South Pole. That is also not polar code. It is a trade security arrangement. No. It is the international code for safety of ships operating in polar waters. Okay? Now this you need to know. This is again a factual question. 77. Yes, it is international code for safety in ship operations in polar water. This polar code is given by International Maritime Organization. Answer is A. Which one of the following describes greenwashing? What is greenwashing? Greenwashing म्हणजे false advertise करणं की आमचा product green product आहे. We have not caused any harm to the environment while creating this product. असं advertise करणं, this is called as greenwashing. Answer is A. Conveying a false impression that a company's products are eco-friendly and environmentally sound. This is called as greenwashing. Next. हाँ थोड़ा सा difficult question है. High clouds primarily reflect solar radiations and cool the surface of the earth. But generally, समजा this is ground. High clouds are fibrous clouds, thin clouds. Lower clouds are globular clouds, which are thick clouds. आता तुम्हाला माहिती आहे 2 रेडिएशन्स आहे. काल बोललो होतो आपण. एक आहे इनकमिंग सोलर रेडिएशन, which is a high energy, high frequency, short wavelength. These can easily pass through this higher clouds, ठीक है, and can be absorbed by these lower clouds, can be reflected or absorbed by the lower cloud, ठीक है, but it can easily pass through higher clouds. High clouds primarily reflect the solar radiations. This is wrong. It can reflect a small amount, but primarily it will allow them to pass, ठीक है, so this is wrong. Low clouds have high absorption of infrared radiation emanating from the earth surface. आता अर्थ सर्फेस वरून जे रेडिएशन निघाले आहे, these are low energy, higher wavelength, less frequency. These can pass through this cloud but are reflected back by higher clouds. ठीक है, some part may be reflected from this also, but majorly it is passing through and reflected from higher clouds. So this statement is also wrong. हा थोड़ा सा डिटेल मध्ये गेला आहे. If you know, okay. If you don't know, I don't think it is any problem. You don't have to solve all 100 questions. ठीक है ना. This is one of the difficult questions. थोड़ा सा म्हणजे geography optional कडे गेला क्वेश्चन हा. Both are wrong. Consider the following statements. Bidi is a large refugee settlement in northwest Kenya. Refugee settlement. You know refugee settlements? म्हणजे समजा एखाद्या कंट्रीमध्ये सिव्हिल वॉर सुरू आहे, तर तिथून युक्रेनमध्ये समजा आता युक्रेनमध्ये वॉर सुरू होता, तिथून लोक बाहेर निघाले आणि आजूबाजूच्या कंट्रीमध्ये जाऊन म्हणजे त्यांना रेफ्युजी स्टेटस दिलं तिथे की तुम्ही रेफ्युजी आहे, तुम्ही इथे राहू शकता जोपर्यंत तुमचं सिच्युएशन बरोबर होत नाही तोपर्यंत. सो बीडी इज इन केनिया अँड इट इज फॉर रेफ्युजीज फ्रॉम साऊथ सुडान. ठीक आहे, साऊथ सुडान केनिया हॅव बॉर्डर. इथे बरेच वेळा सिव्हिल वॉर सुरू असतात तिथे, ठीक आहे, मिलिटरी वॉर सिव्हिल वॉर सुरूच असतात. सो दी बोथ स्टेटमेंट्स आर करेक्ट. Some people who fled from war in Somalia lives in Dadaab refugee complex in Kenya. No. Answer is 1 and 2. A.
Okay, I have made a mistake. We need to go in maps. So that BDBD region is in Uganda, South Sudan, Uganda. This is the region where there are refugees, not in Kenya. ठीक है. So बहुतेक आपलं मग स्टेटमेंट चुकलं. This is in Uganda, not Kenya. ठीक है. So first is wrong and both are right. C, 2 and 3 is the answer. Some people who fled from civil war in Somalia live in Dadaab refugee complex of Kenya. Okay, Somalia, Kenya has a border. It may be possible. So answer is 2 and 3, C. So this is also a difficult question. If you are aware with the current affairs, then it is fine. If not, it's a problem. Which of the following members, which of the above members are organization of Turkic states? Of the organization of Turkic states. Turkic states विचारलं आहे. Turkic states म्हणजे यू कॅन अज्युम इस्लामिक स्टेट्स. ठीक आहे. इस्लामिक कंट्रीज कोणत्या आहेत हेच विचारलं याच्यात, अजून काही नाही. कोणतं होऊ शकतं? उझबेकिस्तान अँड अझरबायजान. 2 and 5. आन्सर इज सी. दिस इज अ कॅथोलिक स्टेट, दिस इज ऑल्सो कॅथोलिक स्टेट अँड दिस इज ऑल्सो कॅथोलिक स्टेट. ठीक आहे. आन्सर इज 2 and 5. Gujarat has largest solar park in India. No, Gujarat doesn't have largest solar park. Is present in Rajasthan, Badla. Actually, this Badla park was in news, and they framed the question in such a way that it should be wrong. Gujarat has the largest solar park is a wrong statement. Rajasthan has the largest solar park in India. Solar park, solar energy generate करतो तिथून आपण solar panels लावून. Kerala has fully solar powered international airport. Yes, Kochi is a fully solar powered international airport. First international airport in India to be fully solar. Goa has the largest floating solar photovoltaic project in India. No, Goa doesn't has it. This is a wrong statement. Largest floating solar photovoltaic project is in, I'm not sure, but it is not in Goa. It's in Telangana. Telangana. Floating solar power म्हणजे it may be on lakes. Panels may be on lakes. ठीक है. Floating solar power. Answer is only 2. United Nations Convention on Laws of Seas. I was talking about this in the previous question. UNCLOC, UN clause. The coastal state has आता बघूनच घेऊन आपण आलोच आहे तर. दिस इज लँड. ठीक आहे. आणि इकडे वॉटर आहे. ठीक आहे. हे पूर्ण सी आहे अँड दिस इज लँड. सो दिस इज सी कोस्ट आहे. दिस इज कोस्ट, सी कोस्ट. सो दिस इज कोस्ट लाईन. हे UN क्लॉज जे आहे, UN कन्व्हेन्शन ऑन लॉज ऑफ सीज, म्हणजे तुम्हाला वॉटर कसं आपण कॅटेगराईज करू टेरिटरीला तेच आहे. आता बघा, जसा कोस्ट आहे एक कोस्टल लाईन फॉर्म करतात पहिले, जी इट विल बी अ स्ट्रेट लाईन विच विल कनेक्ट द एक्सट्रीम्स ऑफ द कोस्ट लाईन. ठीक आहे. विदिन दिस लाईन वॉट एवर दिस वॉटर इज, हे जे वॉटर आहे दिस इज कॉल्ड एज इंटरनल वॉटर्स. दिस इज ॲज गुड ॲज लँड. ठीक आहे ना. फक्त लँडचा वॉटर झाला पण दिस इज ॲज गुड ॲज लँड फॉर इन टर्म्स ऑफ इंडियन टेरिटरी. दिस इज टेरिटरी, इंडियन टेरिटरी, कम्प्लिटली लँडच समजू शकतो आपण याला. नेक्स्ट, ॲट 12 nautical miles we call this region as territorial waters. Territorial waters. This is territory of India. For example, we are talking about India, then this is a territory of India. 12 nautical miles is territory of India after this coastline. In this, innocent passage of ships are allowed. International ships, transport ships जे असतात, innocent passage म्हणजे without asking permission they can go through this water. Not this water, internal water म्हणून ते जाऊ शकत नाही त्या शिप्स, इंटरनॅशनल शिप्स, पण इथून जाऊ शकतात. ठीक आहे. अँड याच्यावरचा जो एअर आहे
फॉर एक्झाम्पल टिल 100 किलोमीटर्स देर इज अ करमान लाईन. तर तिथून एअर आणि पूर्ण वॉटरपर्यंत हा दिस विल बी टेरिटरी ऑफ इंडिया. सो जे प्लेन्स आहे, इफ दे आर क्रॉसिंग टू टेरिटोरियल वॉटर्स अबाउ, they need to take permission from ATC. So this air and water is a territory of India. After this 12 nautical miles, this is contagious zone. आता इथून कोणी पण जाऊ शकतं, कोणी पासू शकतं, अनलेस दिस कंट्री हॅज नॉट पुट एनी रेस्ट्रिक्शन. ठीक आहे, तोपर्यंत इथून कोणी पण पासू शकतं. नाऊ द अबाव ॲटमॉस्फिअर इज नॉट टेरिटरी ऑफ दिस कंट्री. आता फक्त वॉटर इज टेरिटरी ऑफ दिस कंट्री. आता वरचं प्लेन्स दे डू नॉट टेक एनी परमिशन टू गो अबाउट दिस कंटिन्युअस वॉटर. ठीक आहे. याच्यानंतर पूर्ण 200 नॉटिकल माइल्स, दिस इज कॉल्ड एज इकॉनॉमिक झोन, एक्सटेंडेड इकॉनॉमिक झोन. सो बेसिकली 200 नॉटिकल माइल्सपर्यंत इंडिया हॅज अ राईट टू एक्सप्लोर द सी फॉर ऑल इकॉनॉमिक पर्पजेस, मेटल्स, मिनरल्स, कशासाठी पण तुम्ही एक्सप्लोर करू शकता अप टू 200 नॉटिकल माइल्स. आफ्टर 200 नॉटिकल माइल्स दिस इज कॉल्ड एज हाई सी, इंटरनॅशनल वॉटर. ठीक आहे. तो क्वेश्चन काय आहे, UN क्लॉज, अ कोस्टल स्टेट हॅज द राईट टू एस्टॅब्लिश द ब्रेड्थ ऑफ इट्स टेरिटोरियल सी अप टू लिमिट नॉट एक्सिडिंग 12 नॉटिकल माइल्स मेजर्ड फ्रॉम द बेस लाईन. तेच काढलो तुम्ही आता, बेस लाईन काढली, त्यानंतर 12 नॉटिकल माइल्स, दॅट इज कॉल्ड एज टेरिटोरियल वॉटर्स. सो दिस इज राईट. Ships of all states, whether coastal or landlocked, enjoy the right of innocent passage through territorial sea. This is also right. The exclusive economic zone shall not extend beyond 200 nautical miles from the baseline from which the breadth of the territorial sea is measured. This is also right. All three are correct. Which one of the following statements best reflect the issue of the Senkaku Islands? How may I reflect it? Senkaku Islands. Now you need to know where are Senkaku Islands. Senkaku Islands lie somewhere in East China Sea. If you will see, these are Senkaku Islands. Island is there? These are Senkaku Islands. This is fight between China and Japan. ठीक है. Why this was in news? Because of territorial issue. Japan म्हणत आमचा, China म्हणत no, it's ours. So answer is B. China and Japan engage in maritime disputes over these islands in East China Sea. ठीक है. I think we should stop here. Just a second. Mic minute. Should we continue? करू पूर्ण 23 पण कंप्लीट करून टाकू आजच, चालेल? ठीक आहे. ओके, विल कंटिन्यू. नाही थांबा मॅडम, हा राहिला पेपर संपायचा आहे. ठीक आहे. हो ठीक आहे. सो सेनकाकू आयलँड्स इन चायना जापान. आन्सर इज बी.